आणि आता ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी टीकास्त्र डागलंय। ठाण्यात ज्या प्रकारे घोटाळा झालाय 2800 कोटींचा टीडीआर विकला जाणारे वनमंत्री गणेश नाईक यांनी संथपणे काम केलंय असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। नवी मुंबईचे वनमंत्री यांनी संथगतीने कारवाई केल्यामुळे 2800 कोटी रुपयाचा टीडीआर ठाण्यामध्ये जनरेट झाला। 2800 कोटी रुपयाचा चुकीच्या कारणांमुळे 50 वर्ष चाललेला खटला वनखातं विरुद्ध डी दायाबाई याच्यामध्ये वनखात्याला परवानगी न मिळाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला आयती संधी मिळाली। ठाणे महानगरपालिका कारण नसताना याच्यामध्ये पडली आणि सर्व साधून आता 2800 कोटी रुपयाचा टीडीआर हा विकला जाणार आहे। तर ठाण्यात ज्या प्रकारे घोटाळा झालेला आहे 2800 कोटींचा टीडीआर विकला जाणार आहे असं टीकास्त्र आव्हाड यांनी डागलंय। नवी मुंबईतील डान्सबार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणावरून आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। काही सरकारी अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर राहतात कारण त्यांना राजकीय संरक्षण असतं। भ्रष्टाचार, हप्ता वसुली आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांमुळे काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा खूप मोठी संपत्ती जमवली असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। डान्सबार, वेश्या व्यवसाय, अंमली पदार्थांची विक्री आणि गुंडगिरी यांसारख्या बेकायदेशीर कामांना राजकीय आणि प्रशासकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केलाय। डान्सबार आणि इतर काही गोष्टींचा आता याच्या मागे सुद्धा हप्ता वसुली असते। याच्या मागे हप्ता हा फक्त काही पोलिसांपर्यंत जातो असं नाही, हा हप्ता फार नेत्यांपर्यंत त्या ठिकाणी जात असतो। जेव्हा इलेक्शनमध्ये गुंडांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला, आता गुंडांना वाटतंय आता मस्त आपलं सरकार आलेलं आहे, आपण काही केलं तरी पोलीस आपल्यावर कारवाई होत नाही आणि कारवाई होत नाही म्हणून डान्सबार आणि असे सगळे जे काही चुकीचे प्रवृत्तीचे धंदे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत चाललेत। प्रॉस्टिट्यूशन वाढते, ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात तिथं वाढत चालली, गुंडाशाही तिथं वाढत चालली। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी का वाढत चालल्यात? कारण गुंडांचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे, सामान्य लोकांचं नाही। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, मान्सून आज केरळात दाखल होण्याची शक्यता आहे। तामिळनाडूमध्ये सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे। आज केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।